संपूर्ण राज्याचं आणि सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचं मतदान काल पार पडलेलं आहे आणि 32,000 सभासद संख्या असलेल्या याच्या निवडणुकीत 26,081 मतदान हे काल प्रत्यक्षात झालेलं आहे। त्या मतदानाची मतमोजणी आज कराडच्या शासकीय गोडाऊनमध्ये सकाळपासूनच मोजणी सुरुवात झालेली आहे। एकूण 50 टेबलवर ही मतमोजणी होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित आहे। ही निवडणूक तिरंगी झाली होती। राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसेच कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे, निवास थोरात, भाजपचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आपापली 3 वेगवेगळी पॅनेल्स या निवडणुकीत रिंगणात होती आणि ही या झालेल्या तिरंगी लढतीत नक्की कोण बाजी मारणार याकडे राज्यासह सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।